तर महायुतीमध्ये अखेर दक्षिण मुंबईचा तिढा सुटलेला आहे, कारण दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे आता दक्षिण मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये सामना होणार हे मात्र आता निश्चित झालंय। शिवसेना उभाठाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे। महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ही जागा कुणाच्या पारड्यात जाणार यावर बराच वेळ खरं तर चर्चा सुरू होती, विचारविनिमय सुरू होता। दक्षिण मुंबईची जागा भाजपकडे जाणार अशी देखील चर्चा झाली होती। राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी प्रचारही सुरू केलेला होता। अखेर ही जागा शिवसेनेला मिळाल्यानं निवडणुकीतील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। तर या विभागातील सर्व दक्षिण मुंबईतील जनतेने जे काय सोसलंय, गेल्या 10 वर्षामध्ये जे काय त्यांना अंधारात ठेवलं गेलं, गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये कोण खासदार हे ज्यांना दिसलं नाही, त्यांच्या समोर मला वाटते लढायचं आहे। आणि लढताना हे संपूर्णपणे सर्व लोकांसमोर आणून आम्हाला विकास कसा करायचा, आम्ही विकास कसा करणार आहोत हे लोकांना सांगून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत। मुंबईच्या लोकसभेचा विचार करता एका बाजूला वारसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा वारसा आहे। आम्ही सगळेच विचारांच्या वारसावर चाललेलो आहोत आणि मला वाटतं विचारांच्या वारसावर चालणाऱ्यांची हमेशा प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पदरामध्ये यशच मिळतं आणि मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवरच विश्वास आहे। पुढचं आव्हान काय मला वाटत नाही तेवढं मोठं आहे।